नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा जोर, शेतीपिकांचं नुकसान होण्याची भीती. कोकणामध्ये पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज. रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाला ऑरेंज अलर्ट. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 104% पाऊस. पिंपरी चिंचवडला मुसळधार पावसाचा इशारा. आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. तर नागरिकांना दक्षता बाळगण्याचं आवाहन. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पावसानंतर चांदणी नदीला पूर आल्यानं धस पिंपळगावमधील पूल वाहून गेला. वाहतूक ठप्प. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, सातारा शहर, वाई, जावळी तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. ओढे नाल्यांना पूर. अनेक ठिकाणच्या घरांमध्ये देखील पाणी शिरलं. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस. खडकवासला धरणामधून 11,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्याला आज ऑरेंज अलर्ट. जायकवाडी धरणामधून 56,592 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाचे एकूण 18 गेट 3 फुटांनी उघडले. सोलापुरातील उजनी धरणामधून 31,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. उजनी धरणामध्ये सध्या 122 टीएमसी इतका पाणीसाठा. लातूरच्या मांजरा आणि निम्न तेरणा धरणाचे दरवाजे उघडले. मांजरा आणि तेरणा नदीला पुराची स्थिती. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पारनेर तालुक्यातील मांडोहळ धरण ओव्हरफ्लो. 16 गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला तर रब्बी पिकांना देखील फायदा होणार. सांगलीच्या शिराळ्यामधील चांदोली धरण 100% भरलं. धरणामध्ये आता 34.40 टीएमसी इतका पाणीसाठा. वारणाकाठच्या गावांचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला. परभणीच्या जिंतूरमधील येलदरी धरणामध्ये खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याच्या विसर्गामुळे पाण्याची आवक वाढली. येलदरी धरणामध्ये 100% भरण्याची स्थिती, तर धरणात सध्या 86% पाणीसाठा. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरामध्ये धुक्याची दाट चादर. मागील 2 ते 3 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाची दमदार हजेरी. पुण्याच्या राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया. रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली. जगबुडी नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल. पाण्याच्या पातळीमध्ये 1 मीटरनं वाढ झाल्यास शहराला धोका निर्माण होण्याची शक्यता. नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडले. एका जुडीचा भाव सध्या 60 रुपयांच्याही वर. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा मुक्काम वाढल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर. कापणीला आलेलं धान पीक धोक्यात. कीड रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढण्याची भीती. जळगावच्या मुक्ताईनगर, चोपडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. जळगावमध्ये मुसळधार पाऊस. केळी, कापूस, मका, ज्वारी, बाजरी या पिकांचं मोठं नुकसान. माळा परिसरामध्ये केळीच्या बागा भुईसपाट. जळगावच्या रायवेर तालुक्यामध्ये देखील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कापूस जमीनदोस्त, बळीराजा संकटात. पुण्याच्या खेडमध्ये मुसळधार पाऊस. राजगुरुनगर शहरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. रस्त्यांना तलावाचं स्वरूप. पुण्यातील भोरमध्ये देखील मुसळधार पावसामुळे रस्त्याला मोठं भगदाड पडलं. रस्त्यावर अचानक खड्डा पडला. तात्काळ खड्डा बुजवण्याची स्थानिकांची मागणी. नांदेड शहरातील रेल्वे स्थानकाकडून मुख्य बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था. रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्यानं एसटी चालक आणि प्रवाशांना त्रास. गेल्या वर्षभरापासून रस्ता नादुरुस्तच. नाशिकच्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेट्या सील. 5 दानपेट्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं दानपेट्यांना कुलूप. परभणीमध्ये 56 दिवस चाललेल्या सकल मुस्लिम समाजाच्या साखळी उपोषणाला अखेर स्थगिती. अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं. खासदार नागेश पाटील आष्टेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतात. जिल्ह्यातील आदिवासी समाज आक्रमक. रायगडच्या तुटवली ग्रामस्थांकडून भरत गोगावलेंचा सत्कार. या गावातील दोन्ही गावाला जोडणारा रस्ता पुरामध्ये वाहून गेला होता. या भागातील कामं मंजूर झाल्यानं गोगावलेंचा सत्कार.
नांदेडच्या अर्धापूरमधील देगाव इथल्या भाऊराव सहकारी कारखान्यावर युवक काँग्रेसचा रुग्ण मोर्चा. उसाला प्रतिटन 3200 रुपये भाव देण्याची मागणी. मागण्यांवर तोडगा न काढल्यास सभेमध्ये जाब विचारण्याचाही इशारा. अहमदनगरमधील धनगर उपोषणकर्त्यांचा जलसमाधीचा इशारा. प्रवरा संगममध्ये गोदावरी नदीकिनारी आंदोलकांची चिठ्ठी. जलसमाधी घेत असल्याचा चिठ्ठीमध्ये उल्लेख. दोघांचे फोन नॉट रिचेबल. नंदुरबारच्या अक्राणी तहसील कार्यालयासमोर आदिवासी समाजाच्या वतीनं आंदोलनाला सुरुवात. आदिवासी समुदायाच्या वतीनं सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. धरणं आंदोलनाला हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधवांची उपस्थिती. साताऱ्याच्या पाटणमधील वांग मराठवाडी धरणाच्या काठावर जलसत्याग्रह आंदोलन. वांग मराठवाडी धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी. बुलढाण्यातील भाजप कार्यकर्त्यांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित. माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याकडून जिल्हा बँकेनं थकीत कर्ज वसूल करावं यासाठी हे आंदोलन सुरू होतं. आश्वासन दिल्यानं आंदोलन मागे. नाशिकच्या आरटीओ कार्यालयामध्ये शुकशुकाट. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर गेले. आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी 24 सप्टेंबरपासून बेमुदत संप. नांदेडच्या मुदखेडमध्ये सीआरपीएफच्या प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत सोहळा संपन्न. शपथविधी समारंभाच्या शेवटी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून साहसी प्रात्यक्षिकांचं प्रदर्शन. बुलढाण्याच्या पळसखेड नागोमध्ये शहीद दीपक बनसोड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. दीपक बनसोड यांना जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आलं. बुलढाण्याच्या पळसखेड नागोमध्ये शहीद दीपक बनसोड याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. दीपक बनसोड यांना जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आलं. भंडाऱ्यातील जांभोरी इथं 52 जणांना विषबाधा. साक्षगंधाच्या कार्यक्रमातील जेवणामधून विषबाधा झाल्याची माहिती. विषबाधा झालेल्या 52 जणांवर उपचार सुरू. गोंदिया जिल्ह्यातील 22 गावांमध्ये मलेरिया डेंग्यू आजारांचं संकट वाढलं. गावांमधील पाणी साचणाऱ्या ठिकाणी चिकनगुनिया डेंग्यूच्या डासांच्या आळ्या आढळून आल्या. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून माहिती समोर. अमरावतीमधील अत्याधुनिक प्री फॅब मॉड्युलर रुग्णालय 3 वर्षांपासून धुळखात. जिल्हा रुग्णालयामध्ये खाटांचा अभाव. मात्र 200 खाटांचं रुग्णालय धुळखात पडून. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील नाक्यावर मोटार वाहन निरीक्षकासह अन्य एकाला लाच स्वीकारताना अटक. देगलूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये तरुणाची हत्या. तरुणाच्या मानेवर आणि पाठीवर जखम झाल्याची प्राथमिक माहिती. मृत व्यक्ती मूळचा शिरोळचा.